माऊची रेसिपी आता तुमच्यापर्यंत। गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप मस्त असाल. आता मी बनवणार आहे संडे स्पेशल चिकन क्रिस्पी. सो आता मी घेतलेला आहे कांदा, कच्चा कांदा आणि टॉमॅटो. आपण आता सगळं रेडी केलेलं आहे. चिकन मॅरिनेट करून ठेवत आहोत आपण. एक 15 ते 20 मिनटं आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यानंतर आपण फोडणी टाकणार आहोत. फोडणी कशी करायची मी तुम्हाला अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. आणि हा मी आता सुका म्हणजे चेमट करणार आहे. ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये चिकन तंदुरी मिक्स टाकलेला आहे, सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स टाकलेला आहे. चिकन मसाल्याचं पॅकेट आहे, एव्हरेस्टचं वापरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सातकणी डबा आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट मी घरीच बनवलेलं आहे. हे हळद आहे, गरम मसाला आहे. चालू केलेलं आहे. तर तेल पण काढूया. तेल घातलं तर मस्तपैकी तरी आहे. फोडणीला टाकलेलं आहे. तर हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ब्राऊन होईपर्यंत. आता कांदा ब्राऊन झालेला आहे. आता आपण मसाले ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. तर लाल तिखट मी घरी बनवलेला मसाला चवीनुसार टाकायचा आहे. मी आता इथे तिखट झणझणीत बनवायचं आहे, त्यामुळे मी 4 चम्मच घातलेला आहे. 4 चम्मच हळद घातलेली आहे. आणि हा गरम मसाला आहे. 4 चम्मच घातला म्हणून मी 2 चम्मच घातलेला आहे. आणि आपला हा चिकन मसाला ॲड करणार आहे. अख्खं पाकिट टाकलेला आहे. मसाला हा बघा परतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण जेव्हा मी मिक्स चिकनला पूर्ण लावलेलं आहे, मॅरिनेट चिकन केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी. तर त्याच्यामध्ये थोडी ॲड करते आहे. आणि आता आपण परतणार. ओके, आता हे वाटण आहे. वाटण मी कशाप्रकारे केलेलं आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवेन, मी शेअर करेन. हा वाटण कशाचा आहे? कांदा, खोबरा आणि लसूण, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे पूर्ण भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला ग्राइंड केलं आहे. ते आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही म्हणून यूज करणार आहोत. आपण इथे वाटण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तेल सुटेपर्यंत जरा हे असंच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर हे चिकन मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते आपण टाकणार आहोत. तिथे चिकन मिक्स टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर चिकन पूर्ण मॅरिनेट करूया आपण. ठीक आहे. नंतर आपल्याला सुकं करायचं, जास्त पाणी यूज नाही करायचं, सुकं करायचं, चेमट करायचं. त्यामुळे जास्त आपण पाण्याचा यूज करणार नाही होत ह्याच्यात. सो गाईज, आपलं मस्तपैकी झणझणीत चिकन रेडी होत आहे. त्याच्यावरती झाकण ठेवूया. आणि इथे मी आता चॉप केलेला आहे कोशिंबीरसाठी गोल कांदा यूज केलेला आहे. आणि प्लस इथे मला हे आवडत नाही, म्हणजे मला कोशिंबीर म्हणजे कांदा आवडत नाही, त्यामुळे मला काकडी मस्तपैकी चॉप केलेली आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी मीठ टाकणार आहे आणि लिंबू. तर आपलं चिकन रेडी आहे. चिकनवरती मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर पेरणार आहोत. मस्तपैकी आपलं चिकन पाहू शकता मस्त रेडी झालेलं आहे. सो गाईज, सकाळी मी तुम्हाला बोलले होते की दादासाठी मी रोस्टेड चिकन करणार होते. तर हे केलेलं आहे, तव्यावरती केलेलं आहे, मस्तपैकी झालेलं आहे मस्त. आणि ॲक्च्युली मी ना कौल फ्राय करणार होते. कौलावरती खूप सुंदर लागतं, त्याची चवच व्यवस्थित एकदम सुंदर लागतं. पण काय आता कौल नाही असल्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये घालते. ते पण नुसतं झालेलं आहे मस्तपैकी कडक. चिकन रोस्टेड होऊन झालेलं आहे. आता आपला संडे बेत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही ब्लॉग लावलेला आहे मस्त की आमचं अक्कलकोट जायचा प्लॅन चालू आहे आणि आम्ही आता जाणार आहोत. बघूया, लेट्स सी. आता मस्त की संडे स्पेशल मेनू झालेला आहे आपला, चिकन अँड राईस. तुम्हाला कसं वाटलं चिकन सुक्कं आणि रोस्टेड चिकन? तर आशा आहे तुम्हाला खूप आवडलं असेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्रिप्शन करा, लाईक करा आणि वाटलंच कमेंट करा, विसरू नका.